अमितचे आयुष्य अगदी घड्याळाच्या काट्यावर चालत असे. त्याला रोज सकाळी 9 वाजता ऑफिसला पोचायचे असायचे. एका सोमवारी नेहमीप्रमाणे तो घाईघाईत लोकल ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर धावत जात होता. गर्दी खूप होती. ट्रेन सुटणार इतक्यात अमितने धावत जाऊन ट्रेन पकडली. पण घाईघाईत त्याचा पाय घसरला आणि त्याच्या हातातील ऑफिसच्या महत्त्वाच्या फाईल्स प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनच्या दारात विखुरल्या गेल्या. अमित प्रचंड चिडला आणि स्वतःवरच रागावला. तो फाईल्स गोळा करू लागला. तेवढ्यात समोरून एका मुलीने वाकून त्याच्या हात पडलेल्या फाईल्स गोळा करायला सुरुवात केली. तिने सगळ्या फाईल्स व्यवस्थित एकत्र केल्या आणि अमितच्या हातात दिल्या. तिचे नाव सायली होते. सायलीने हसून अमितला सांगितले, "अहो शांत व्हा, सोमवार एवढाही वाईट नसतो." अमितने तिच्याकडे पाहिले. तिचे हसणे पाहून अमितचा संपूर्ण राग एका सेकंदात गायब झाला. त्याने तिचे आभार मानले. नशिबाने दोघेही एकाच डब्यात आणि समोरासमोरच्या शीटवर बसले होते. अमित नेहमी फोनमध्ये व्यस्त असायचा, पण आज त्याचे लक्ष फक्त सायलीकडे होते. सायलीच्या हातात एक स्केचबुक होती. ती ट्रेनमधील लोकांचे चेहरे रेखाटत होती. अमित गुपचूप तिला पाहत होता. अचानक सायलीने अमितकडे पाहिले आणि म्हणाली, "तुमचा चेहरा खूप गंभीर आहे. थोडा हसा की." अमित लाजला आणि दोघेही हसले. तिथून त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर रोज सकाळी त्याच ट्रेनमध्ये आणि त्याच डब्यात त्यांची भेट होऊ लागली. अमित आता सोमवारची वाट पाहू लागला. काही महिन्यातच त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अमितने शेवटी सायलीला प्रपोज करायचे ठरवले. त्याने सायलीला त्याच रेल्वे स्टेशनवर वीकेंडला भेटायला बोलावले, जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. तिथे अजिबात गर्दी नव्हती. अमितने तिच्या हातात एक फाईल दिली. सायलीने फाईल उघडली. त्यात अमितने स्वतःच्या हाताने लिहिलेले एक पत्र होते, ज्यावर लिहिले होते, "माझ्या आयुष्याची विखुरलेली फाईल नीट करणारी तूच आहेस. माझ्या आयुष्याची पार्टनर बनशील का?" सायलीने आनंदाने अमितला होकार दिला. लोकल ट्रेनच्या त्या गर्दीत सुरू झालेली त्यांची कथा एका सुंदर नात्यात बदलली होती. सायलीने अमितच्या प्रपोजला होकार दिला आणि लोकल ट्रेनच्या खडखडात सुरू झालेली कथा आता एका अत्यंत नाजूक आणि रोमॅन्टिक वळणावर आली होती. त्यांच्या प्रेमाला आता काहीच महिने झाले होते. अमित आता पूर्वीसारखा फक्त घड्याळाच्या काट्यावर चालणारा रोबोट राहिला नव्हता. सायलीच्या प्रेमाने त्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिकवले होते. आता तो ऑफिसच्या फाईल्समध्ये नाही, तर सायलीच्या डोळ्यात हरवून जायचा. एका शनिवारी अमितने सायलीसाठी एक सरप्राईज प्लॅन केले. मुंबईच्या धावपळीपासून दूर त्याने अलिबागच्या एका शांत समुद्रावर तिला नेले. संध्याकाळची वेळ होती. आकाशात लाल, गुलाबी आणि केशरी रंगांची उधळण झाली होती. समुद्रकिनाऱ्यावर थंडगार वारा सुटत होता. अमितने सायलीचा हात आपल्या हातात घेतला. दोघेही समुद्राच्या लाटांवर पावले टाकत चालत होते. अचानक अमित थांबला. त्याने सायलीला स्वतःकडे ओढले. सायलीच्या चेहऱ्यावरचे केस उडत होते. अमितने हळुवारपणे तिचे केस कानामागे केले. त्याच्या या स्पर्शाने सायलीच्या अंगावर काटा आला. तिला अजून खाली पाहू लागली. अमित तिच्या चेहऱ्यावर करत अत्यंत प्रेमाने म्हणाला, "सायली, त्या दिवशी ट्रेनमध्ये जर माझ्या फाईल्स पडल्या नसत्या, तर कदाचित माझं आयुष्य कधी सावरलं नसतं. तू फक्त माझ्या फाईल्स नाही गोळा केल्यास, तू माझ्या विखुरलेल्या आयुष्याला एक सुंदर अर्थ दिलास." सायलीने अमितच्या छातीवर डोके ठेवले. तिला अमितच्या हृदयाचे वेगवान झालेले ठोके ऐकू येत होते. ती हळूच म्हणाली, "आणि अमित, तू माझ्या त्या कोऱ्या स्केचबुकमधला सर्वात सुंदर रंग आहेस. तुझ्याशिवाय माझे कोणतेही चित्र पूर्ण होऊ शकत नाही." अमितने खिशातून एक मखमली बॉक्स काढला. त्यात चांदीचे एक नाजूक पैंजण होते. अमित तिथेच वाळूवर एका गुडघ्यावर बसला. त्याने सायलीचा डावा पाय हळूच आपल्या हातावर घेतला आणि तिच्या पायात ते पैंजण घातले. पैंजणाचा नाजूक आवाज त्या अथांग समुद्राच्या गाण्यात मिसळून गेला. अमित उठला आणि त्याने सायलीला घट्ट मिठीत घेतले. सायलीने त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले. समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करून जात होत्या. जणू काही त्यांनी या दोन जीवांच्या प्रेमाची साक्ष देत होत्या. त्या एका शांत रोमॅन्टिक संध्याकाळी दोघांनी शब्दांशिवाय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळचे सोनेरी ऊन पसरले होते. थंड वारा सायलीच्या केसांना स्पर्श करून जात होता. अमित तिच्या अगदी जवळ आला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "सायली, त्या दिवशी ट्रेनमध्ये जेव्हा तू मला म्हणालीस ना की सोमवार एवढाही वाईट नसतो, तेव्हा मला समजलं नव्हतं. पण मला आज जाणवतंय, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे." सायलीने थोडे लाजून अमितकडे पाहिले. तिच्या ओठावर एक हसू आले.
अमित, मी तर रोज ट्रेनमध्ये कितीतरी चेहरे रेखाटायचे, पण जेव्हा तुझा चेहरा समोर आला ना, तेव्हा पहिल्यांदाच असं वाटलं की माझे सगळे रंग फक्त तुझ्यासाठीच होते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या कोऱ्या कागदावर प्रेमाचे एक सुंदर चित्र तयार झालं. अमितने सायलीचा चेहरा दोन्ही हातात घेतला. अंगठ्याने तिचा गाल कुरवाळत तो अत्यंत हळुवार आवाजात म्हणाला, लोकल ट्रेनच्या त्या गर्दीत आणि गोंगाटात मला फक्त तुझ्या हृदयाचे ठोके ऐकू यायचे. सायली, तुझ्याशिवाय माझं हे आयुष्य पुन्हा त्या घड्याळाच्या काट्यासारखं नीरस होऊन जाईल. मला कधीच स्वतःपासून दूर जाऊ देऊ नकोस. सायलीचे डोळे प्रेमाने भरून आले. तिने अमितच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले. कधीच नाही अमित. जोपर्यंत या समुद्राच्या लाटा आहेत आणि जोपर्यंत माझा श्वासात जीव आहे, तोपर्यंत मी फक्त तुझीच राहीन. माझी प्रत्येक सकाळ आता तुझ्या हसण्याने सुरू होते आणि माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीने संपते. अमितने तिच्या कपाळावर एक मऊ आणि प्रदीर्घ चुंबन घेतले. त्या अथांग समुद्राच्या साक्षीने दोघांच्या प्रेमाने मूकसंवाद वाऱ्यावर तरंगत राहिले. अमित आणि सायली समुद्रावर बसले होते. हळुवार आकाशात काळे ढग दाटून आले आणि हवेत गारवा वाढला. अचानक पावसाचा पहिला थेंब सायलीच्या गालावर पडला. ती हसली आणि तिने आकाशाकडे पाहिले. अमित फक्त तिच्याकडेच पाहत होता. सायलीने विचारले, काय बघतोयस अमित? मी बघतोय की निसर्गालाही आपल्या प्रेमाचा हेवा वाटतोय. हा पाऊस सुद्धा आधी तुझ्या गालावर स्पर्श करायला आला. सायली थोडी लाजली. तिने अमितचा हात पकडला आणि दोघेही पावसाच्या थेंबामध्ये भिजू लागले. आजूबाजूला कोणीच नव्हते, फक्त पाऊस, समुद्र आणि ते दोघे. अमित, तुला माहिती आहे, मला पाऊस खूप आवडायचा, पण आज तुझ्यासोबत भिजताना हा पाऊस जास्त रोमॅन्टिक वाटतोय. अमितने सायलीला थोडे जवळ ओढले. तिचा ओला चेहरा पावसात अजून सुंदर दिसत होता. सायली, लोक म्हणतात पावसाळ्यात सगळं जग सुंदर दिसतं, पण माझ्यासाठी माझं जग फक्त तू आहेस. हा पाऊस जसा या जमिनीला तृप्त करतो, तसंच तुझं प्रेम माझ्या मनाला शांत करतं. सायलीने अमितच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. तिने अमितच्या गळ्यात हात टाकला. अमित, मला आयुष्यभर तुझ्यासोबत अशाच प्रत्येक पावसात भिजायचं आहे. तुझा हात हातात असला की मला जगाची काळजी वाटत नाही. अमितने हळूच सायलीच्या ओल्या ओठांवर आपले ओठ ठेवले. पावसात भिजतानाचा तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमॅन्टिक आणि अविस्मरणीय क्षण बनला. अमित आणि सायलीचे प्रेम आता कौटुंबिक बंधनात बदलणार होते. अमितने त्याच्या घरी सायलीबद्दल सांगितले होते. त्याचे आई वडील खूप समजूतदार होते. त्यांनी या नात्याला आनंदाने होकार दिला. आता वेळ होती सायलीच्या घरी जाऊन तिच्या बाबांशी बोलण्याची. सायलीचे बाबा प्रभाकरराव कडक शिस्तीचे माजी लष्करी अधिकारी होते. सायली त्यांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे तिच्या बाबतीत ते खूप कडक आणि हळवे होते. अमित मनातून खूप घाबरला होता. रविवारच्या सकाळी अमित सायलीच्या घरी पोचला. हॉलमध्ये सायलीचे बाबा गंभीर चेहऱ्याने बसले होते. अमितने धीर धरून त्यांच्या पाया पडला आणि सायलीचा हात मागितला. अमित, सायली माझी मुलगी नाही, माझा जीव आहे. तिला फुलासारखं जपलंय मी. तू एका प्रायव्हेट कंपनीत काम करतोस. कॉर्पोरेट लाईफमध्ये नात्यांना वेळ नसतो. तू माझ्या मुलीला वेळ देऊ शकशील का? तिची काळजी घेऊ शकशील का? अमितने सायलीकडे पाहिले. सायलीच्या डोळ्यात धाकधूक होती. अमितने बाबांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत आदराने पण ठामपणे सांगितले, बाबा, मी फक्त घड्याळाच्या काट्यावर जगणारा माणूस होतो, पण सायलीने मला जगण्याचा अर्थ शिकवला. मी तिला जगातील प्रत्येक आनंद देईन. माझ्या ऑफिसच्या फाईल विखुरल्या तेव्हा तिने मला सावरलं. आता आयुष्यभर तिला सावरणे ही माझी जबाबदारी आहे. अमितचे उत्तर ऐकून बाबांच्या चेहऱ्यावर भाव बदलले. अचानक बाबांच्या डोळ्यात चमक आली. ते सोफ्यावरून उठले आणि आतल्या खोलीत गेले. अमित आणि सायली घाबरले. आता बाबा काय करणार, असा विचार दोघांच्या मनात आला. 2 मिनिटांनी बाबा बाहेर आले. त्यांच्या हातात एक जुनी धूळ खात पडलेली फाईल होती. त्यांनी ती फाईल अमितच्या हातात दिली. अमितने आश्चर्याने ती फाईल उघडली. त्या फाईलच्या पहिल्या पानावर अमितच्या कंपनीचा लोगो होता आणि त्यावर अमितच्या बाबांचे नाव होते. अमित, 25 वर्षापूर्वी मी जेव्हा सैन्यातून निवृत्त झालो तेव्हा मी तुझ्याच वडिलांच्या कंपनीत सिक्युरिटी हेड म्हणून काम सुरू केले होते. एका अपघातात जेव्हा मी जखमी झालो होतो, तेव्हा तुझ्या वडिलांनी माझ्या उपचाराचा पूर्ण खर्च केला होता आणि माझ्या कुटुंबाला सांभाळलं होतं. मी त्या माणसाचे उपकार कधीच विसरू शकत नाही.
तू त्याच देवासारख्या माणसाचा मुलगा आहेस. हा अनपेक्षित कौटुंबिक खुलासा ऐकून अमित आणि सायलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. सायलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. माझ्या सायलीसाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा पूर्ण जगात शोधूनही मिळाला नसता. हा विधात्याचा संकेत आहे. बाबांनी अमितला घट्ट मिठी मारली. लोकल ट्रेनच्या गर्दीत सुरू झालेला हा प्रवास कौटुंबिक जुन्या नात्याच्या सुंदर वळणावर येऊन पोचला होता. लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार होते. बाबांच्या संमतीनंतर अमित आणि सायलीच्या लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू झाली. दोन कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आता एका नव्या नात्यात बदलणार होते. लग्नाचा दिवस उजळला. मुंबईच्या एका सुंदर लॉनमध्ये पाहुण्यांची गर्दी जमली होती. सनई चौघडांचे सूर वातावरणात एक वेगळाच आनंद पसरवत होते. अमित शेरवानी घालून नवरदेवाच्या रूपात स्टेजवर उभा होता. त्याचे लक्ष सारखे दाराकडे जात होते. तेवढ्यात सायलीने हॉलमध्ये प्रवेश केला. लाल रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि चेहऱ्यावर एक निरागस लाजाळू हसू. सायली अप्सरेसारखीच सुंदर दिसत होती. अमित तिच्यावरून नजरच हटवू शकत नव्हता. दोघे अंतरापटासमोर उभे होते. मंगलाष्टकांचे सूर घुमू लागले अन अक्षता पडल्या. अंतरपट दूर झाला आणि अमित सायलीने एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. दोघांच्याही डोळ्यात भूतकाळातील त्या लोकल ट्रेनच्या फेऱ्यापासून ते आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास तरंगून गेला. अमितने सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भांगात सिंदूर भरला. सायलीने अमितच्या गळ्यात वरमाळा घातली. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळी दोघे स्टेजवर शांत उभे होते. अमित सायलीच्या जवळ गेला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, आजपासून तू फक्त माझी सायली नाहीस, तर माझ्या आयुष्यातील अधिकृत पार्टनर झाली आहेस. मिसेस सायली अमित कुलकर्णी. सायलीने लाजून अमितचा हात घट्ट पकडला. तुम्ही माझे ते घड्याळाच्या काट्यावर चालणारे अमित राहिलेले नाही आहात. आता तुमच्या आयुष्यातील ही विखुरलेली फाईल आयुष्यभरासाठी माझ्याकडे सुरक्षित आहे. तेवढ्यात सायलीचे बाबा तिथे आले. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आणि लेकीच्या पाठवणीचे अश्रू होते. त्यांनी सायलीचा हात अमितच्या हातात दिला. अमित, आजपासून माझी सायली तुझ्या स्वाधीन. मला माहीत आहे तू तिला माझ्यापेक्षाही जास्त जपशील. अमितने बाबांना आश्वस्त करत सायलीला स्वतःजवळ ओढले. एका लोकल ट्रेनच्या गर्दीत विखुरलेल्या फाईल्स गोळा करताना सुरू झालेली ही प्रेमकथा आज दोन कुटुंबाच्या साक्षीने एका अखंड आणि सुंदर नात्यात बदलली होती. पावसानेही बाहेर मंद हजेरी लावली होती. जणू निसर्गही या जोडप्याला उदंड आयुष्याचा आशीर्वाद देत होता.